जय श्रीराम. रात्री फळ खाऊ नये हे भरपूर जण सांगत असतात. पूर्वीच्या लोकांचं म्हणणं होतं की रात्री झोपायच्या अगोदर कुठल्याही प्रकारचं फळ खायचं नाही. हा आता मी ते काय गैरसमज आहे का हे बरोबर आहे याबद्दल मी तुम्हाला सगळं सांगणार आहे. तर मित्रांनो, रात्री फळ खाऊ नये याबद्दल मी आता तुम्हाला वैज्ञानिक पद्धतीने सांगणार आहे. पूर्वीच्या लोकांचं म्हणणं होतं की रात्री फळ जर खाल्लं तर ऑलरेडी आपलं जे मेटाबॉलिझम असतं ते स्लो असतं, त्यामुळे त्यातली जी साखर आहे ती आपलं फॅट मध्ये कन्वर्ट होते, म्हणून आपल्या शरीरात फॅट वाढत असतं. म्हणून सांगत होते की रात्रीच्या वेळेस फळ खाऊ नये. पण मित्रांनो, मी तुम्हाला आता सांगतो, आपण जे फळ खात असतो रात्रीच्या वेळेस त्यामध्ये शुगर असते. पण मित्रांनो, ते एक लक्षात ठेवा, ती नॅचरली शुगर असते आणि त्यामध्ये फ्रुक्टोज असतं. म्हणून भरपूर जण नाही सांगत असतात की ज्याने आपलं फॅट कमी होईल. पण मित्रांनो, फ्रुक्टोज सोबत विटॅमिन्स, फायबर, मिनरल्स या गोष्टी सुद्धा असतात. तर फायबर काय करत असतं, आपल्या शरीरातील ती जे शुगर आहे ते हळूहळू शोषून घेत असतं. म्हणून आपल्या शरीरात ते नॅचरली जी शुगर असते ते फायबर पूर्णतः शोषून घेत असतं, त्यामुळे आपल्या शरीरात फॅट वाढत नाही फळ खाल्ल्याने. पण मित्रांनो, मिठाई आणि फळ यामध्ये तुलना कधी करायची नसते, कारण की हे नॅचरल शुगर फळ मधून भेटते आणि हे फायबर पूर्णतः शोषून घेत असते, म्हणून कुठल्याही प्रकारचं फॅट आपल्या शरीरात जमत नाही. पण मित्रांनो, तुम्हाला एक सांगतो, तुम्ही जर योग्यरित्या योग्य क्वांटिटीमध्ये जर फळ खाल्ली तर तुमच्या शरीरामध्ये फॅट वाढणार नाही. पण एक लक्षात ठेवा, तुम्ही जर जी मात्रा दिवसभरात घेता त्यापेक्षा जास्त मात्रा तुम्ही जर इंटेक केली तर कॅलरी तुमची वाढणार, त्यामुळे तुमचा फॅट वाढणार आहे. त्यानंतर मित्रांनो, भरपूर जणांच्या डोक्यामध्ये असतं की फळं खाल्ल्याने फॅट वाढतं. मित्रांनो, तुम्ही जर वेट लॉस वर असणार तर तुम्ही बिस्किट, बेकरी प्रोडक्ट, आईस्क्रीम वगैरे या गोष्टी रात्री खाऊ नका, त्याने तुमचं फॅट वाढणार आहे. पण त्या बदल्यात तुम्ही जर तुम्हाला भूक लागली रात्रीच्या वेळेस तर तुम्ही पेरू आला, सफरचंद आला, या गोष्टी तुम्ही प्रॉपरली खाऊ शकतात, कारण की यात नॅचरल शुगर असते आणि ते तुम्हाला मी पहिले सांगितलंच की यामध्ये फायबर सुद्धा असतं जे हळूहळू नॅचरल शुगर शोषून घेत असतं, म्हणून ते आपल्या शरीरात फॅट वाढू देत नाही. आता जे डायबिटीज पेशंट असतात त्यांनी फळं खा तुम्ही रात्रीच्या, पण योग्य प्रमाणात खा, थोडं जपून खा. म्हणजे जिथं तुम्हाला एक खाऊशी वाटतं तिथं तुम्ही अर्धापेक्षा कमी खा, म्हणून तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. आणि मित्रांनो, आता रात्री कुठले फळं खायला नाही पाहिजे याबद्दल मी तुम्हाला सांगतो. आंबा, द्राक्ष आणि 2-3 केळी या रात्री आपण खायला नाही पाहिजे, कारण की यामध्ये कॅलरीचं प्रमाण जास्त प्रमाणात असतं. कॅलरीचे जे प्रमाण हे जास्त प्रमाणात असल्यामुळे तुम्ही रात्रीचे हे खाल्ले, आंबा, केळी आणि द्राक्ष, तर तुमचं कॅलरीज जास्त प्रमाणात जाणार आणि त्यामुळे फॅट वाढणार. तर मित्रांनो, तुम्ही हे तीन फळं रात्री खाऊ नका. मग आता आपला फायनल प्रेडिक्टला येऊ. मित्रांनो, रात्री फळ खायला पाहिजे की नाही? आता तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघून तुम्हाला समजलं असेल की रात्री तुम्ही फळं खाऊ शकतात, पण योग्य प्रमाणात खा. आणि हे जे मी ते रात्री फळं खायचे नाही असं काहीच नाही. रात्री तुम्ही फळं खाऊ शकतात, पण योग्य प्रमाणात खा. आणि ती नॅचरल शुगर असते, त्यामध्ये फ्रुक्टोज असतं मान्य आहे, पण त्यासोबत विटॅमिन्स, फायबर, मिनरल्स या सर्व गोष्टी असतात. आणि फायबर प्रॉपरली जे फ्रुक्टोज आहे त्यातली ती शुगर असते पूर्णतः शोषून घेत असतं, म्हणून आपल्या शरीरात फॅट वाढू देत नाही. तर मित्रांनो, जो मीथ होता तो प्रॉपरली मी तुम्हाला सांगून दिला. तर रात्री तुम्ही फळ खाऊ शकतात, योग्य प्रमाणात खा आणि तुमचा रिझल्ट तुम्ही मिळवा. तर मित्रांनो, हा मी तुम्हाला पूर्णतः सायंटिफिक पद्धतीने सांगून दिलाय. तर मित्रांनो, विषय तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला फॉलो, सबस्क्राईब करायला विसरू नका. जय